डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935मध्ये केलेली ही ऐतिहासिक घोषणा भारतीय समाजातील दलित आणि वंचित वर्गासाठी क्रांतिकारक ठरली. त्यांनी आपल्या आयुष्यभर अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध लढा दिला. पण अनेक वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना लक्षात आले की हिंदू धर्माच्या चौकटीत राहून दलितांना कधीही न्याय, सन्मान किंवा समानता मिळणार नाही. हिंदू धर्मातील जातीव्यवस्था ही केवळ धार्मिक तत्त्वज्ञानावर आधारलेली नव्हती, तर ती सामाजिक व राजकीय अन्याय टिकून ठेवणारी यंत्रणा होती. मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी शूद्र आणि अस्पृश्य यांना खालच्या पायरीवर कायम ठेवले. त्यांना शिक्षण, संपत्ती, मंदिर प्रवेश आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित केले. बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह, आंदोलने आणि कायदेशीर लढे दिले, पण समाजातील उच्चवर्णीय मानसिकतेत फारसा बदल दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर 1935मध्ये येवला, नाशिक येथे झालेल्या परिषदेत बाबासाहेबांनी ठाम घोषणा केली. आय वॉज बॉर्न अ हिंदू बट आय विल नॉट डाई अ हिंदू. मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. या विधानाचा अर्थ असा होता की अस्पृश्य समाजाने स्वतःचा सन्मान आणि माणुसकी परत मिळवायची असेल तर हिंदू धर्माचा त्याग करणे अपरिहार्य आहे, कारण या धर्मात सुधारणा करायची आशा नव्हती. ही घोषणा केवळ वैयक्तिक नव्हती, तर लाखो दलितांच्या मनातील वेदना व्यक्त करणारी होती. बाबासाहेबांनी पुढे अनेक धर्माचा अभ्यास केला, इस्लाम, ख्रिस्ती, शीख, मार्क्सवाद, पण अखेरीस त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, कारण बुद्ध धर्म समता, करुणा आणि बंधुत्व यावर आधारित होता, ज्यात जात-पात नव्हती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या घोषणेची प्रत्यक्ष पूर्तता केली.